नाही, काँग्रेस बाजी मारणार इथं, त्याच्यात काही शंकाच नाही. जे काँग्रेस राष्ट्रवादीमधनं गेले तेच नेता आहेत तिथं. आता ती भाजप राहिलेलं नाही. इलेक्शन आलं की कुठं तर काहीतरी जातीयवाद करायचा. तुमच्या कामाचा विकास कामावर बोला, तुम्ही विकास कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा. संविधान सगळ्यात मोठं आहे, तर त्या पद्धतीने त्यांनी महागाई सुद्धा वाढवलेली आहे. शासनाचं पैसे वाटून मतं घ्यायची होती तुम्हाला. अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा आणि बंटी साहेबांचा झेंडा लागणार आहे. बंटी साहेबांनी एक हाती विजय घेतलाय. त्या बंटी साहेबांना जनतेची साथ आहे. जिल्हा परिषद निवडणुकीचा आढावा घेत असताना आज आपण पोहोचलोय शिव मतदारसंघातील केरली या गावामध्ये. दादा, काय वाटतंय, इथे दोन विश्वनाथ मध्ये लढत होईल असं वाटतंय? तुम्हाला काय वाटतंय, कोणता विश्वनाथ बाजी मारेल? नाही, काँग्रेस बाजी मारणार इथं, त्याच्यात काही शंकाच नाही. आणि निकाल लागलेला आहे काँग्रेसचाच. यातला कारण म्हणजे आता लोक अक्षरशः भाजपला वैतागलेले आहेत, या महायुतीला वैतागलेले आहेत. माणसांनी सगळं बघितलं. आज महायुती जरी असली तर महायुतीमध्ये नेते कोण आहेत? जे काँग्रेस राष्ट्रवादीमधनं गेले तेच नेता आहेत तिथं. आता ती भाजप राहिलेलं नाही. ते आता ही सगळी फुटीरवादी यांचं झालेलं आहे, महायुती झालेली आहे. याच्यात नेता ठोस असा कोण झालेला नाही. एक दोन चेहरं सोडलं त्यांचं तर सगळी महायुतीच आहे तिथं. आणि आता ह्या येत्या ज्या 12 वर्षात महायुतीनं त्यांचं जे काय देखावं दाखवल्यात हे आता माणसांच्या सगळं लक्षात आलेत. इलेक्शन आलं की कुठं तर काहीतरी जातीयवाद करायचा आणि त्या माध्यमातून मतं मागायची. तर हे आता सगळ्या लोकांच्या लक्षात आलंय. लाडक्या बहिणीचं पैसे वाटायचं, तर आता लाडक्या बहिणींच्या बाबतीत पण त्यांनी 2 महिने झालं पैसे दिलेले नाही. केवायसी थांबवून धरली आणि आताच केवायसी करायची यांना काय गरज आहे? म्हणजे तुम्ही शासनाचं पैसे वाटून तुम्ही मतं मागायला लागलायचा. तुमच्या कामाचा विकास कामावर बोला, तुम्ही विकास कामं दाखवा आणि तुम्ही मतं मागा. विकास कामं दाखवायसाठी हिने काही केलेलं नाही आहे. आणि राहिला विषय, आता जो एक विषय येतोय की केंद्रात भाजप आहे, केंद्रात युती आहे, राज्यात युती आहे, मग इथं काँग्रेस येऊन काय करणार? संविधान सगळ्यात मोठं आहे. संविधानानं आम्हाला जो अधिकार दिलेला आहे, विकास कामं कशी येतील आणि विकास निधी कसा येईल त्याचा फॉर्मॅट संविधानानं घालून दिलेला आहे. आणि त्या संविधानाप्रमाणे तिने आम्हाला तो निधी देणं भागच आहे. ते काही तिने नाही म्हणून तिथं थांबणार नाही. आणि नाही म्हणून झालं तर आमच्यासारखी जनता पेटून उठायला आंदोलनाला तयार आहे. आम्ही आंदोलन करून तो निधी इथं मंजूर करून आणू, पण आम्ही इथं काँग्रेसचाच उमेदवार निवडून देऊ. आपण महायुतीने लाडक्या बहिणीच्या योजना पण आणल्यात. लाडक्या बहिणीची योजना ही फसवी आहे. आज त्यांनी 1500 रुपये जरी महिला वर्गांना दिलेलं असलं तर त्या पद्धतीने त्यांनी महागाई सुद्धा वाढवलेली आहे. आणि हे आम्हीच दाखवलेलं आहे. तुम्ही ज्यावेळी लाडकी बहीण चालू केली त्यावेळी सरसकट महिलांना तुम्ही पैसे दिलं, त्यावेळी तुम्ही तिची हे का केलं नाही, इन्क्वायरी का केली नाही? ज्या पात्र महिला तेवढ्या त्यांना का दिलं नाही? तुम्ही सरसकट का दिलं? तुम्ही ते निष्कर्ष का तुम्ही लावला नाही त्यावेळी? म्हणजे तुम्हाला हे शासनाचं पैसे वाटून मतं घ्यायची होती तुम्हाला. आणि त्यानंतर तुम्ही आता फक्त जसं मोजाय गेलं तर 15 ते 20% महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ मिळतोय. आणि इलेक्शन आलं की तेवढंच 1 महिन्या 2 महिन्याचे पैसे देतात, परत त्यांचं बंद करतात. त्या फसव्याच किंमत ह्या आता लेडीजच्या सुद्धा लक्षात यायला लागल्यात. इकडे 1500 रुपये दिलं तर तिकडे ते 5000 काढून घ्यायला लागल्यात त्यांच्यापासून. त्यामुळे ही फसवी योजना आहे, पूर्ण फसवी योजना आहे. माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असा की येत्या 7 तारखेला कोणत्या पक्षाचा झेंडा शिहे जिल्हा परिषद? नाही, 7 तारखेला नाही, 9 तारखेला निकाल आहे. आताच मला ऐकायला मिळालं असं 7 तारखेला मतदान आणि 9 तारखेला निकाल आहे. शिहे मतदारसंघात हमूदादांची सीट ही फायनल येणार आणि खालच्या दोन्ही सीटा, तिन्ही सीटा या काँग्रेसच्याच येणार. आणि फक्त हा शिहे मतदारसंघ नाही आहे, अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसचा आणि बंटी साहेबांचा झेंडा लागणार आहे. कारण नियोजन नेटकं आहे. आणि बंटी साहेब पण जे आता राबायला लागलेत, जे काय करायला लागल्यात ते कार्यकर्त्यांच्यासाठी करायला लागल्यात. कुठं घराणीशाहीसाठी करायला लागलेलं नाही, कार्यकर्त्यांच्यासाठी ते करायला लागलेत. तिने कार्यकर्ते उमेदवाऱ्या सुद्धा देताना सर्वसामान्य घरातल्याच दिलेल्या आहेत. आज हमूदादाला सुद्धा उमेदवारी देताना सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणूनच दिलेले आहे. तसं हमूदादांचं कुठलं राजकीय बॅकग्राऊंड नाही आहे. ती कुठं पंचायत समितीला किंवा कुठं ग्रामपंचायतीला सुद्धा उभारलेलं नाहीत, का कुठल्या सोसायटीत उभारलेल्या नाहीत. फक्त त्यांचं कार्य बघून त्यांना उमेदवारी दिलेली आहे. तसंच खालच्या सुद्धा उमेदवाऱ्या दिलेल्या आहेत. त्यामुळे बंटी साहेबांचा हे जो विश्वास टाकलेला तो सार्थ जाणार आहे आणि काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात भरघोस यश मिळणार आहे. धन्यवाद दादा. ताई, काय वाटतंय त्या शिहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 2 विश्वनाथ यांच्यामध्ये लढत होईल असं वाटतंय? कोणता विश्वनाथ बाजी मारेल काय वाटतंय? हमूदादा बाजी मारतील असं वाटतंय. कारण बंटी साहेबांचं नेतृत्व बघता बंटी साहेबांना जनतेची साथ आहे असा पूर्ण प्रचार सांगतोय. त्यामुळे यावेळी हमूदादा मतदार जिल्हा परिषदेला निवडून येतील असं वाटतंय. ताई, तुम्हाला काय वाटतंय? नाही, विश्वनाथ पाटील हमूदादाच बाजी मारणार.
कारण त्यांचं जरी बॅकग्राऊंड हे राजकीय नसलं पण त्यांचं समाजकार्य कर्तृत्व बघता लोक त्यांच्या पाठीशी आहे, पूर्ण पाठिंबा त्यांच्याशी आहे जनतेचा. तुमच्या किर्ली गावातील महिला ज्या आहेत त्या पाठीमागे राहतील का काँग्रेसच्या? हो 100% राहणार, 100% राहणार. कारण काँग्रेसच आता जर बघितलं आपण कोल्हापूर महानगरपालिकेचं तर बंटी साहेबांनी एक हाती विजय घेतलाय. त्यामुळं आताही देखील जिल्हा परिषद पंचायत समिती असू दे दोन्हीला पण ते काँग्रेसच निवडून आणणार. काय वाटते ताई तुम्हाला की तुमच्या किर्ली गावातील ज्या महिला आहेत त्यांचा पूर्णपणे पाठिंबा राहील का? हो राहील. बंटी साहेबांना केरली गावच्या पूर्ण महिलांचा आणि सर्व जनतेचा खूप पाठिंबा राहील. केरली गावामध्ये काँग्रेसच विजयी होईल. धन्यवाद ताई. थँक्यू.